या 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 देशमुखांच्या सुना आणि लेखी आल्या, पण खरी भक्त दिसत नाही. त्या खऱ्या भक्तासाठी तर आम्ही आलोय. म्हणजे मोठ्या बाईंची तब्येत बरी नाहीये ना, म्हणून देवीला साकडं घालायला आलोय. नेमाने मोठ्या बाई देवळात येतात. देवीला सांगा तुझ्या खऱ्या भक्ताच्या मागे उभी राहा, मोठ्या बाईंना लवकर बरं कर. मनापासून प्रार्थना केली ना, देवी आई नक्की ऐकणारच. आणि मोठ्या बाई एवढ्या मनोभावे देवीची भक्ती करतात. देवीचा आशीर्वाद सदैव त्यांच्या सोबत असणारच. गुरुजी, देवी जसा आशीर्वाद देते तसं एखाद्याला अद्दल पण घडवत असेल ना? काय काय नाही गुरुजी. द्या. काय चाललंय तुझं? त्या अदितीला ना चांगली अद्दल घडायला पाहिजे, तेव्हाच तिला कळेल. बरं मी काय म्हणते, ते गुरुजी आहे ना, त्यांना सांगून आपण अदितीची शांतीच करून घेऊया का? तू शांत बस बर का, नाहीतर आता तुझी शांती करेन. आई, आमच्या मोठ्या बहिणींना बरं कर ग. अदिती अशी का वागते हे तुलाच माहित. पण ती मुलगी आहे ना तशी नाही आहे. या मागे ना काहीतरी कारण आहे, ते लवकर कळू दे. हे देवी आई, हे घर परत आनंदाने फुलू दे. सगळं संकट दूर कर. अदितीला तिची चूक कळू दे. पोरगी चांगली आहे ग, पण आता काय झाले तिला तेच कळत नाहीये. आम्हाला पूर्वीची सगळ्यांसोबत आनंदाने राहणारी, या घरावर कुटुंबावर प्रेम करणारी अदिती परत हवी आहे. आई, मोठ्या बाईंना बरं कर. आणि अजून काय मागणार होते मी? काय मागायचं होतं तेच विसरले. देवी आई, आधी माझं हे विसरणं कमी कर. देवी आई, आमच्या जाऊबाईंना थोडी अक्कल दे आणि मोठ्या बाईंची काळजी घे. माझ्या मीराला सांभाळ आणि तिला आशीर्वाद दे छान. देवी आई, अदितीला ना चांगली अद्दल घडव, कळू दे तिला या घराची किंमत. पण सिद्धूची काळजी घे, मोठ्या बाईंची काळजी घे. घ्या आईचा प्रसाद. ह्या सगळ्याजणी इथे? मी व्हॅलेंटाईन्स डेचं कारण सांगून निघाले आणि आता इथे देवळात. यांनी मला बघितलं तर प्रॉब्लेम होईल. चला चला. ए थांबा, ती बघा माझ्यासारखीच विसरली वाटतं. देवीची मूर्ती ह्या दिशेला आहे ते. नानी. ए भाऊजी, हाँ? अरे माई जी की मूरत इस दिशा में हुई गवा, पदराच्या मुळे दिखाई नहीं दी गवा. हाँ मग आहे ना, आता घुमो इधर जा. कळनावळ. चला गवा. नशीब. तर यांनी जर मला बघितलं असतं तर किती प्रश्न विचारले असते. माझं खोटं पकडलं गेलं असतं आणि मला खरं बोलायला भाग पाडलं असतं. काय हो रत्नाका, पण तुम्ही तिच्याशी हिंदीत का बोलत होता? अगं हिंदीत नाही, भोजपुरीत. हुई गवा दी गवा खुदा गवा. तुम्हाला काय माहिती भोजपुरी म्हणून? हा बाई, आता हातभर पदर काढला होता, मग मला वाटलं असेल भोजपुरी, मग बोलले. मी काही समोरून बोलली नाही, हा फक्त ऐकून घेत होती. रत्नाका मौन व्रत असेल तिचं. आता वर काय म्हणाली की ही माझ्यासारखी आहे म्हणून. विसरलीस? विसरली.
हा अहो ते नाही, मोठ्या बाईंसाठी घरी प्रसाद न्यायचा होता ना, तो मी वरच विसरले. काय नानी, त्या बाईकडे लक्ष ठेवायच्या ऐवजी प्रसाद घेऊन यायचं लक्षात ठेवायचंच ना. कोण सांगतंय? ताई तुला माहितीये ना, नानीला एक गोष्ट सांगितली की ती 5 मिनिटात विसरते म्हणून. तुला प्रसाद घ्यायला काय झालं होतं? चुकले. सॉरी ना. हा, तू जाऊन आणतेस का? बरं बरं, पण हळू जा. जा, सांभाळून जा. चला. आता तुझ्यापासून काय लपवायचं? मला ह्या सगळ्यांना सोडून कुठेच जायचं नाही. जे काय करते ते नाही आवडत आहे मला, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. मला हिम्मत दे, मी जे काही ठरवलंय ते करण्यासाठी. या कुटुंबाने मला खूप काही दिले, त्या सगळ्यांची काळजी घे. मोठ्या बाईंना लवकर बरं कर. अजून एक गोष्ट मागेन मी तुझ्याकडे. सीट चुकलाय, खोटं बोललाय. पुन्हा त्याच्यावर खोटं बोलण्याची वेळ येऊ देऊ नकोस. बायको म्हणून मी त्याला पूर्ण सपोर्ट करेन. त्याची सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत. सिद्धूने सांगितलं नाही तुला आज घरात पूजा आहे म्हणून? हो, पण आज व्हॅलेंटाईन्स डे पण आहे. आम्ही दोघं बाहेर जाणार आहोत. अजून आली नाही आदिती. मी आता अजून वेळ नाही काढू शकत बाहेर. आदिती, मला नेलं असतंस तर दोघे सोबत असतो तर किती बरं पडलं असतं. एकत्र घरी आलो असतो आपण. पण तू मला एकट्याला टाकून गेलीस. आता मी सांगतो घरी काय सांगायचं ते. मी काय म्हणते, हे दोघं म्हणाले बाहेरून जेवून येतो म्हणून, पण मी आहे ना त्यांच्या वाटणीचं अन्न फ्रीज मध्ये काढून ठेवते. म्हणजे बाहेर काही त्यांना खायला मिळालं नसेल तर. हो, पण ही का खात नाही हे नाही कळत आहे मला. नमा, अगं काय झालंय तुला? अगं सगळ्यांची जेवण झाली, तू फक्त 2 घास खाल्लेस. हो ना, मंदिरातून आल्यापासूनच असं करतीये ही. काय ग नमा, काय झालंय? हा, आणि काही झालं नसेल ना तर गुपचूप खाऊन घे पटकन. चल घे खाऊन पटकन. अक्का, हा, दिला सुमित्राला प्रसाद. खूप खुश झाली ती आणि जेवण पण खूप आवडलं. सिद्धू, काय रे, सुनबाई कुठे आहे? ती व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करते. म्हणजे तिच्या मुंबईवरून मैत्रिणी आल्यात ना, मग ते एन्जॉय करतायत हॉटेलमध्ये. मला कंटाळा आला म्हणून मग मी निघालो. ह्या व्हॅलेंटाईन डे आहे, नवऱ्यासोबत वेळ घालवायचा, तर ही मैत्रिणी सोबत धम्माल करते. बिचारा नवरा मध्येच निघून गेलाय, हे तरी लक्षात आलं का तिच्या? नाही नाही ताई काकी, मी तिला सांगून निघालो. अडवलं नाही तिने तुला? अरे पण मग तू कुठे होतास इतका वेळ? हा, आणि हे काय कपडे कसे काय मळलेत? ते माझ्या पण लक्षात नाही आलं. देवळात गेलो होतो ना मी, अनवाणी गेलो होतो आणि म्हणून मग झालं. तू पण? मी पण म्हणजे? अरे आम्ही सगळ्याजणी गेलो होतो, तू दिसला नाहीस. आम्ही निघून आल्यावर तू आला असशील उशिरा. मी हॉटेलमधून निघालो, मग विचार केला, म्हटलं चला देवळात जाऊया, म्हणून मग गेलो अनवाणी देवळात. मोठी बाईची खूप श्रद्धा आहे ना देवीवर, म्हणून मग जाऊन आलो. अनवाडी? अरे एवढं कशाला करायचं रे सिद्धू? बापू अक्का, कशाला म्हणजे? माझी आई आहे ती, आणि तिला बरं वाटावं म्हणून मी काही करायला तयार आहे. तू मनापासून प्रार्थना केली ना, मग लवकर बरी होईल सुमित. प्रसाद नाही आणला? नाही, विसरलो. असू दे, आणलाय आम्ही.
बर काही खाल्लंस का? जा मग हातपाय धुवून घे, आम्ही जेवायला वाटतो तुला. आलो. सेठ 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 हाय. सेठ सेठ हे काय रे तू असा? तू मला असं मध्येच का सोडून गेला? बाय द वे पूजा कशी झाली? व्यवस्थित ना? आणि मोठ्या बाई कशा आहेत? एकदम फिट अँड फाईन. आदिती अगं जमतंय ना? खरं वाटतंय ना? आदिती, तुला जो काही व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा होता तो बाहेरच साजरा करून यायचं ना. घरात कशाला धिंगाणा घालतेस? सेठ मला मध्येच सोडून आला ना, मग कसं सेलिब्रेट करणार व्हॅलेंटाईन्स डे? हो का? मग अडवायचं ना त्याला. मैत्रिणी आल्या म्हणून विसरलीस का नवऱ्याला? मैत्रिणी? हो मैत्रिणी आल्या होत्या मैत्रिणी. हो ना सेठ? आदिती तुझ्या लक्षात येते ना आपण घरात आहोत? जरा सावर स्वतःला. बरं एक तू इथे बस आणि खाऊन घे. ये. थांब रे सेठ. नको जेवायला, मी जाते रूम मध्ये. नमा गुड नाईट बोलते रत्नाक्का. गुड नाईट. अरे हद्द झाली रे हिची. काय झालं हिला? ही अशी का वागते? सुमित्राने पाहिलं असतं तर तुटून गेली असती रे ती. सुमित्राला नाही सहन होणार आहे. सिद्धू अरे कर ना काहीतरी, समजवणं सून बाईला. अरे अरे अप्पा. सिद्धू काहीतरी गडबड. सांग काय झालंय नेमकं? का वागतीये ही असं? मला पण कळत नाही. म्हणजे वेगळं राहायचंय तर एवढं सगळं करायची काय गरज आहे? पण मी एक सांगतो, आदिती तशी चांगली आहे. म्हणजे ती तयार होईल आपल्या एकत्र कुटुंबामध्ये राहायला. तुम्ही काय काळजी करू नका, मी समजवतो तिला. सिद्धू नीट समजावा तिला. होत आहे का? सगळे नीट बोलत आहेत. म्हणजे मोठ्या बाईने अजून तरी कोणाला काही सांगितलेलं नाही. नाहीतर काय खरं नव्हतं माझं. चला, कोणालाच काही कळलेलं नाहीये तर काही काळजी नाही. काय झालं नमा? काय झालं? माझ्या इतकंच बाकीच्यांना पण त्रास होत असेल ना माझ्या या अशा वागण्याचा. या घरातला आनंद टिकवून ठेवायची जबाबदारी दिली होती तात्यांनी मला, आणि आता माझ्यामुळे घरात सगळ्यांना त्रास होतोय. नमा
तू इथे काय करतेय? मला रडताना बघितलं म्हणजे हिला आता वाटणार मी जे काही करतेय त्याचं मला वाईट वाटतंय. रडतीये? कोण? मी? मी कशाला रडू? ते डोकं दुखत होतं ना माझं, म्हणून ते डोळ्यात पाणी आलं. ऐक ना, मला आता ना झोपायचंय. तू जा, तू पण झोप जा. मी बरी आहे, मला काय झालंय? तू डोकं नको फिरवूस यार माझं. जात नमा, मला काही ऐकायचं नाहीये, काही बोलायचं नाहीये. तू जा जा सांगतेय ना. अशीच वागत राहा अदिती. योग्य पर्याय निवडलायस तू. या सगळ्या माणसांना मला इमोशनली तोडावं लागेल. कितीही त्रास झाला तरी कळू द्यायचं नाही की सिडला वेगळं व्हायचंय. काय चाललंय? डान्स करतेय. जमतंय ना मला, म्हणूनच आनंद झालाय. सेलिब्रेट करते मी. काय? हो, आता मी ज्यांच्यावर प्रेम करते ती माणसं सुद्धा माझ्यावर प्रेम करतात. माझे लाड करतात, माझी काळजी घेतात. त्या सगळ्यांच्या मनातून उतरायचंय. सोपं आहे का ते? पण मला जमतंय. त्यासाठी हे सगळं करायची काय गरज आहे? त्यापेक्षा त्यांना सरळ सरळ सांगून टाक ना की मला वेगळं व्हायचंय. तुझ्या घरच्यांना ओळखतोस ना तू? ते सोडतील आपल्याला लगेच? सगळे मिळून माझं मन वळवण्याचा प्रयत्न करते आणि मग मी पण प्रेमात पडेन परत. युवराजचं काय झालं होतं आठवतंय ना? आणि सिड, एक गोष्ट विसरू नकोस. तू घेतलेला पर्याय जरी मी निवडला असला तरी माझी इच्छा इथे राहण्याचीच आहे. आणि त्यांनी जर आता मला कन्व्हिन्स केलं ना तर कदाचित मी हा घेतलेला निर्णय बदलेन. हे सगळं अवसानच गळून पडेल. त्यापेक्षा इतकं वाईट वागायचं त्यांच्याशी की त्यांनी समोरून सांगितलं पाहिजे मला, बाई जा इथनं, नको राहूस इथे. एकदा का त्यांना मी नकोशी झाले की मग आपला मार्गच सोपा होऊन जाईल. कशी वाटली आयडिया? हिने खूपच टोकाचं ठरवलंय, पण हिचं म्हणणं बरोबर आहे. वेगळं व्हायचं, पण फक्त एवढं सांगून घरचे सहजासहजी ऐकणार नाहीत. ठीक आहे, आता तू ठरवलंच आहेस तर मी तरी काय बोलणार. पण एक गोष्ट लक्षात येत नाहीये तुझ्या अदिती, तू मोठ्या बाईला खरं सांगितलंयस. त्यामुळे घरात टाइम बॉम्ब लावल्यासारखं वाटतंय मला, जो कुठल्याही क्षणी फुटू शकतो. सतत भीती वाटते की मोठ्या बाईने खरं सांगून टाकलं तर मग या सगळ्याचा काही फायदा नाही. तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना. मी सगळं सांगेन. मोठ्या बाईंशी बोलेन मी. त्यांना सांगेन मी तुम्हाला जे काही सांगितलं ना ते सगळं खोटं आहे. सो यू डोंट वरी, टेन्शन नको घेऊस.